हॅलो फ्रेंड्स, आपण कट शिकवणार आहे. मी कट शिकवणार आहे, स्टेप कट. म्हणजे हा एक सेक्शन केला आहे आणि हा पूर्ण 8 सेक्शन केले. या साईडनं 4, या साईडनं 4 केलेत, 1 2 3 4, आणि या साईडनं पण 4 केलेत. हा एक सोडलेला आहे ज्याची आपल्याला सुरुवातीची गाईडलाईन घ्यायची आहे. तर आता आपण सुरुवात करू. पहिल्यांदा जो सेंटरच्या 2 गाईडलाईन आहेत त्यांचा समसमान कट करून घेऊ स्ट्रेट लेवलला. असं आपण कट करणार आहोत. आता आपण याचे 2 सेक्शन करू. एक तिकडं ही गाईडलाईन, ही गाईडलाईन या सेक्शनला होणार, ह्या 3 सेक्शनला, व ही गाईडलाईन या 3 सेक्शनला होणार. तर आपण आता थोडेसे केसामध्ये खाली बाउन्स राहण्यासाठी थोडेसे केस सोडलेले आहेत. आता आपल्याला यातले थोडेसे केस घेऊन कट करायचे आहेत, जे आपण 90 डिग्रीवर कट करणार आहोत. प्रत्येक सेक्शन कट करते वेळेस हा 2 ते 4 वेळेस मुळापासून केस विंचरायचा आहे. हा आपण कट केलेला आहे. आपण आता याच्यातली थोडे केस घेऊन याच्यातली गाईडलाईन घेणार आहोत. गाईडलाईन स्पष्ट दिसते. ती खालची आहे ती गाईडलाईन आहे. वरचे केस कट करायचे. तर ज्या मुळापासून आलेली तिथून घ्यायचं. मुळाच्या सरळ लेवलला घ्यायचं, म्हणजे हेड शेपमध्येच येतो. 90 डिग्रीचा कट हा हेड शेपच्या लेवलला येतो. जो जसा हेड शेप असेल त्या लेवलला सरळ समोर घेतल्यामुळे या कटला राऊंड कट असं पण म्हणतो आपण. 90 डिग्रीवर राऊंड कट. तर आपण दुसरा सेक्शन घेतलेला आहे आणि ही खालची गाईडलाईन घेत आहे. मुळाच्या लेवलला सरळ सरळ घेऊन कट करावा. बॅक साईडचे जे सेक्शन आहेत त्याची गाईडलाईन खालच्या साईडची घ्यायची. आता आपण हा सेक्शन घेत आहे, त्यासाठी खालची गाईडलाईन घेत आहोत. ही आपली गाईडलाईन आहे आणि हे आपले केस एक्स्ट्रावाले आहेत. अशा प्रकारे कट झाला. आता आपण
हा सेक्शन घेणार आहोत. हा सेक्शन घेणार आहोत. तर हे सेक्शनचं सुरुवातीला यू कट करायचं आहे. यू कट करायचं आहे कारण कट पूर्ण झाल्यानंतर केस थोडे पण खालीवरी दिसणार नाही, एक्स्ट्रा दिसत नाही. त्यामुळे केस हे टाईट दिसले पाहिजे. केसामध्ये बाउंड बेल्ट किंवा असे केस थोडे पण लूज नाही पडले पाहिजे, एकदम स्ट्रेट झाले पाहिजे केस. थोडेसे केस कानाच्या मागची सेक्शन असल्यामुळे आपण हा पण सेक्शन ची गाईडलाईन जी आहे ती खालूनच घेणार आहोत. तर यातले पण थोडेसे आपण केस सोडायचे आहेत. केस आपण का खाली सोडतो तर केस पातळ जे कट केल्यानंतर केस ही पातळ दिसणार नाहीत आणि वरती जाड व खाली पातळ दिसणार नाहीत. त्यासाठी आपण थोडेसे केस खाली जास्त सोडलेले आहेत. इकडची गाईडलाईन नाही घ्यायची का मॅडम? इकडची गाईडलाईन नाही घ्यायची का? नाही घ्यायची बरीच. आता इथूनच घ्यायचं ना आपण, ही खालच्या लाईनला घ्यायची. बॅकची गाईडलाईन इथून सुरू करायची आणि हे आहे ती फक्त खालचीच घ्यायची गाईडलाईन. हे बरोबर येतात त्याच्यामुळे. अच्छा, म्हणजे इकडची घ्यायचीच नाही? नाही घ्यायची. आपण खाली कट करून घेतलेत ना आधी यू कट मध्ये. मला वाटलं शेजारची पण गाईडलाईन घ्यायची. नाही, शेजारची फक्त टेम्पल एरियाकडली घ्यायची. तेव्हा हे दोन साईडला करायचे असताना का? केस पूर्ण विंचरून घेऊन आता गाईडलाईन घ्यायची, खालून घ्यायची गाईडलाईन. केस पूर्ण विंचरून घ्यायची. तर बघा ही गाईडलाईन दिसत आहे खाली, ही खाली दिसत आहे. ही गाईडलाईन आहे. हा केस घेतल्यानंतर कधीही गाईडलाईन जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कट परफेक्ट होत नाही. गाईडलाईन शिवाय गाईडलाईन कट नाही करायची, त्याच्या पुढचे केस कट करायचे. नाही, गाईडलाईन घेऊनच कट करायची. हा, पण गाईडलाईन मध्ये कट करायची नाही, फक्त गाईडलाईनच्या लेवलला दुसरे कट करायचे, पण गाईडलाईन कट होऊ द्यायची नाही. गाईडलाईन दिसली की त्याच्यानंतरचे जे एक्स्ट्रावाले केस आहेत तेच कट करायचे. आता आपली गाईडलाईन इथं दिसते, ही गाईडलाईन आहे. दिसते का? ही गाईडलाईन आहे. ही गाईडलाईन आहे. हो, दिसते.
अशा प्रकारे लेअर पडतात केसांच्या. हा सेक्शन, या सेक्शनमधली आता आपण जो हा इयर टू इयर सेक्शन आहे, तर त्यासाठी आपण गाईडलाईन ही बॅगची घेणार आहोत. गाईडलाईन ही आपण लेअर कटसाठी घेतली, यू कटसाठी नाही. जे आपण जो हा यू कट करतोय, तर त्या गाईडलाईनवर कट नाही करायचा. तो हा कट फक्त लेंथ लेवलला करायचे फक्त आपल्याला. अच्छा. इथं लेंथ लेवलला करायचे. गाईडलाईनचा कट हा गाईडलाईन घेतलेले, गाईडलाईनचा विचार फक्त आपण 90 डिग्रीवर जे केस घेतो त्यावेळेला करायचा विचार. आता आपण 90 घेतोय. शटरला जोडते ती गाईडलाईन आपली. इथं थोडेसे केस दिसतात बघा आपण इथं दिसतात का? हां हां. आता आपण ह्या सेक्शनला पण बॅगची गाईडलाईन घेणार आहोत. थोडी मोठी घेतली म्हणजे पटकन दिसायला आपल्याला. त्याला आपण न्यू कट करून घ्यायचं ना मॅम. आधी यू कट करून घ्यायचं आहे. ही गाईडलाईन आहे, पण हे आपल्याला गाईडलाईनचा आत्ता उपयोग नाही. फक्त कट आपल्याला यू कट आपल्याला फक्त लेंथ बरोबर करून घेण्यासाठी करायचं आहे. कट करते वेळेस उंच भाग हा चेहऱ्याकडे ठेवायचा आहे, खालती बोट ठेवायचे, कारण केस आखूड छोटे केस हे चेहऱ्याकडे व लॉंग केस जे आहेत ते खालच्या साईड यायला पाहिजे, बॅक साईडला. आणि शॉर्ट केस हे चेहऱ्याकडे असायला पाहिजे. इथं गाईडलाईन आहे. हे आहे ना, हे शॉर्ट दिसत ना, ह्या लेवलला आपल्याला कट करायचं आहे. दिसतायत ना, हां हां. इथून कट करायचं. झालं, थोडं राहिलं. नाही, जाऊ द्या की आपल्याला उशीरला का अर्धा कट आहे म्हणून आज. तर आता आपण हा सेक्शन घेणार आहोत कट करायला. हा इकडची साईज पूर्ण झाली आहे. हां, ही साईज पूर्ण झालेली आहे, तर इकडली करायची आहे. टाईम कसा?
आता आपल्याला याच्यातलीच बॅक साईड असल्यामुळं याची गाईडलाईन खालून घ्यायची आहे वरपर्यंत. नंतर थोडेसे केस सोडणार आहेत. हे आधीच्या या केसांबरोबर हे कट केलेला होता आपण, स्ट्रेट कट. थोडेसे सोडलेत खाली केस आपल्याला. ही खाली सोडलेली केस त्याच्यानंतर थोडेसे हॉरिझॉन्टलच्या हिशोबाने घ्यायचे ना. परत आपण कट करते वेळेस हात आपला वर्टिकल लेवलला आला पाहिजे आणि यातले थोडेसे कट करायचे. ही गाईडलाईनच तयार करायचे खालून वरी जाणारी ही केलेली आहे. यातून थोडेसे कट केले जेणेकरून आपल्याला स्टेप पाडायचे आहेत. ही आधीची गाईडलाईन आणि केस दोन्ही एकत्र घेतलेले आहेत. त्यात आपल्याला पटकन गाईडलाईन दिसेल. ही गाईडलाईन आहे. हे आपल्याला गाईडलाईन दिसत आहे. ही छोटे केसवाले गाईडलाईन आहे. शेजारच्यांनी आमच्या थांबा सांगते ना. लाईटी चालू करायला पाहिजे तुम्हाला. लाईटी चालू करायला पाहिजे. ही आपली गाईडलाईन आहे. छोटे केस दिसतात ते. एक परफेक्ट कट होण्यासाठी आपल्याला सेक्शनची खूप आवश्यकता आहे. सेक्शन नाही तर कट होऊ शकत नाही. सेक्शन विथ गाईडलाईन दोन्हीचीही कटला खूप एक
जसं माणसाचं शरीर आणि आत्मा जसा असतो तसं कटला गाईडलाईनशिवाय कट होऊ शकत नाही आणि सेक्शनशिवाय पण कट होऊ शकत नाही. पुन्हा आता यात पण थोडीशी दिसतीयच गाईडलाईन, तरी पण थोडेच केस कट करायचे.